चला रोहित. बिहान 11 श्री गणेश कासगाव. सचिन दादा टेंबे पुरस्कृत संघ तुम्हाला पार मिळेल. मी मागाशी देखील त्या नावाचा उल्लेख केला, कारण सचिन दादा टेंबे एक चांगले उद्योजक आणि समाजसेवक आहेत आणि त्यासोबत क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम त्यांचं राहिलं. त्यामुळे अभिनंदन आपण करूयात, कारण सेमीफायनल खेळतोय संघ कासगाव, विहान 11 कासगाव. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 अक्षय दाते, तर समोर राज. पहिला बॉल गॅपमध्ये गोळीच्या वेगाने सुसाट निघालाय. लॉंगॉनचा खेळाडू ऋतिकला बीट करून बॉल निघालाय गोळीच्या वेगाने फरार. दन 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 करत सीमा पार. राज लहानेचा पहिला वार चौकार. पहिल्याच बॉलवरती राज लहानेच्या बॅटपदरात चौकार आलाय. पुढचा बॉल लाईन चेक करावी लागेल. पंच सांगतात वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल करत असताना धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 5 या आकड्यावरती आपल्याला पार बेल. धावफलक पुढे सरकत असताना, कारण एक ओव्हरची मॅच आहे आणि एक ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल कदाचित बॅटची कडा होती, परंतु समोर टप्पा पडला की काय, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होती आहे. वेलकम बॉडी बिल्डर आमचे संचित धुळे यांचं आगमन झाले. स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत सागरजी मस्ते आणि प्रेम धुळे, खरं तर युवा उद्योजक म्हणून प्रेम धुळे आणि त्यासोबत सागर यांची ओळख राहिली आहे. कारण यावर्षी तुम्ही पाहिला असाल नवीन उद्योग त्यांनी सुरू केला, जलद कले असं म्हटलं जातं. आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर पाण्याची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू. दोन बॉलचा खेळ संपला. धावफलक 5. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकरला इथे थारा नाहीये. बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक धमाका सिक्सर. मर्दिया. अजून एक चांगला फटका बी शेप मध्ये गॅप मध्ये. दोन दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. डीप मध्ये ललित पोहोचलेत. ललित कडून मिस्टेक बॉल. सीमा रेषा पार. अजून एक देखना फटका. नजाकत भरा चौकार. करण केडी टुटुगोला एक बॉलचा खेळ शिल्लक. चला शेवटचा बॉल अद्याप शिल्लक या मॅच मध्ये. शेवट गोड करणारा हा चेंडू पार मेल आणि अखेर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या डाबाचा खेळ देखील संपला. पहिल्या डाबाच्या अंती टीमची टोटल धाव फलकावरती 16 आणि 17 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पार बेल. चला बॅटर लवकरात लवकर उतरायचं आहे मदरच्या मध्ये. लगेच आपण या दिनेश बादल.
चला लवकरात लवकर. मॅचला सुरुवात आणि पहिलाच बॉल टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर. 17 धाब्याची गरज असताना पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बादल नावाचं वादळ पहिल्या बॉलवरती घोंगावतोय. षटकार. सेलेक्टचा दोन बॉल आणि दोन्ही बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण लहानेवरती आक्रमण. एक ओव्हरची मॅच तुम्ही पाहताय. सेमीफायनल नंबर 1 मैदानावरती पार बेती एमडी चषकचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार मिळेल. 17 धाबा चेस करायचे त्याच अनुषंगाने तुम्ही पाहताय आता मैदानावरती दाखल झालाय. या मॅच मध्ये बादल सबारेच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले. 4 बॉल मध्ये आता इथून 5 धाबा चेस करायचे आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 12 आलेत करण लहानेच्या विरोधात. बादल सबारे का बॅटिंग करतोय. चांगली मॅच रंगेल या शंका नाही. पुढचा बॉल राऊंड द विकेट. समोर बादल. बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. कदाचित बॅटची कडा होती असं वाटलं होतं आणि इथे कॅच ड्रॉप. एक कॅच सोडली की मॅच हे बघायला हरकत नाहीये कारण राज चांगला खेळलाय या स्पर्धेमध्ये. अप्रतिम खेळ आपण त्याचा पाहिलाय. 3 बॉलमध्ये 5 धाब्याची गरज आहे आता या मॅच मध्ये. बादल विचार करेल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे तर दुसऱ्या बाजूला करण विचार करेल की ही विकेट मला महत्वाची आहे. बिग हिट. मॅच फिनिश. MSG स्टाईल सामना जिंकलाय टीम श्री गणेश केपी प्रतिष्ठान खरोईवाडी टीमने अभिनंदन. तर हार्डलक टीम अभियान 11 श्री गणेश कासगाव.